रामकृष्ण हरी माऊली. खरं तर हरे कृष्ण 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 हरे हरे असं म्हटलं जातं की जो श्रीकृष्ण स्मरणे निमाला तो कृष्णाची झाला देहांती. म्हणजे कृष्ण कृष्ण जर आपण म्हणत राहिलो तर आपण कृष्ण रूप का होऊन जाणार नाही. असा हा भगवान श्रीकृष्ण आहे आणि त्याची खऱ्या अर्थानं ही श्रीमद भागवत कथा या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समिती मंचर मार्केट यार्ड या ठिकाणी संपन्न होत आहे. ज्यांच्या वाणीमधून ही कथा आपल्याला श्रवण करायला मिळते असे असणारे डॉक्टर विकासनंद महाराज मिसाळ अतिशय उत्कृष्ट कथेचं वर्णन करतात. ज्यावेळी भगवंत श्रीकृष्णांचं ते वर्णन करतात त्यावेळी साक्षात असं वाटतं की भगवान श्रीकृष्णांची मूर्ती आपल्या हृदयामध्ये प्रकट होतीये. असं सुंदर असं भागवताचं महात्म्य आपल्याला त्यांच्या मुखातून खऱ्या अर्थानं ऐकायला मिळतं. हे सुंदर असं आयोजन ज्यांनी केलेलं आहे सगळेच मंचर मार्केट यार्डचे संयोजक असतील, सगळे अध्यक्ष असतील, सर्वच जण असतील. अतिशय उत्कृष्ट आयोजन आहे. अन्नप्रसादाचं सुद्धा उत्कृष्ट नियोजन केलेलं आहे. आणि विशेष करून सांगायचं झालं तर महिला वर्ग जो आहे महिलांचा अतिशय जास्त या ठिकाणी खऱ्या अर्थानं महिला ऐकायला येत आहेत. सगळेजण श्रोतेजन या ठिकाणी ऐकण्यासाठी येत आहेत. लहान लहान मुलांना सुद्धा घेऊन येत आहेत. असं वाटतं की जसं काय छोटे छोटे बाळकृष्ण या ठिकाणी कथा ऐकण्यासाठी येत आहेत. सुंदर असे संस्कार मुलांवरती सुद्धा होत आहेत. अतिशय सुंदर उत्कृष्ट आयोजन आहे. त्यामुळे आपण सर्वांनी देखील मार्केट यार्डला ही कथा श्रवण करण्यासाठी यावं. खरं तर आज कथेचा 4था दिवस आहे. आणखी कथा आपल्याला ऐकायची आहे. श्रीकृष्ण जन्माची कथा ऐकायची आहे आणि उद्या कृष्ण जन्म होणार आहे. आणि आजच या ठिकाणी खऱ्या अर्थानं पाऊस पडायला लागलाय. जसा यमुनेला पूर आला होता तसं जलधारांनी सुद्धा या मार्केट यार्डचा परिसर खऱ्या अर्थानं मंगलमय करून टाकला आहे आणि कृष्णाचं स्वागतच जणू काही केलं आहे असं वाटू लागलंय. त्यामुळं अतिशय आनंद होतोय आणि भरभरून प्रेम सर्व भक्त भाविकांचं मार्केट यार्डला मिळतंय, कथेला मिळतंय. असं म्हणतात की भागवत महापुराण या ग्रंथाने मोक्षाची प्राप्ती होते. म्हणून मोक्ष प्राप्ती करण्यासाठी आणि असं वाटतं की कुठेतरी हे पूर्वजन्मीचं सुकृत आहे की आपल्या सगळ्यांना ही कथा ऐकायला मिळतीये. आणि सांगण्याचा आनंद होतो की माझे आई वडील यांना ह्या कथेचं यजमान म्हणून त्या ठिकाणी भेटलेलं आहे. तर या ठिकाणी खूप त्यांना पथ्य पाळावे लागतात. अनेक शास्त्र असतं त्यामागे आणि कुठेतरी असं वाटतं की काहीतरी पूर्वजन्मीचं सुकृत असेल त्यामुळे हे पुण्य त्यांच्या पदरामध्ये पडलेलं आहे. आणि म्हणून खरं तर फार आनंद होतोय. तुम्ही सुद्धा सर्वांनी या कथेचा आनंद घ्या आणि सर्व मार्केट यार्ड कडून अशीच भगवंताची सेवा होत राहावो आणि अशीच प्रार्थना मी भगवान गोपाल श्रीकृष्णांच्या चरणी करते. धन्यवाद. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव. हरे कृष्ण.